कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा नवीन प्रॉब्लेम मला एक कळत नाहीये, असं कसं काय करू शकतात ते? नाही मी म्हणतो त्यांना ऑर्डर आपली घ्यावीच लागेल काही करून। हे काय चाललंय एक्झॅक्टली? कोणी सांगेल का मला? अश्विनी काय चाललंय इकडे? काय घडलंय? त्यांनी आपली ऑर्डर रिजेक्ट केली कारण त्यांना आपली क्वालिटी आवडली नाही। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रोडक्टच्या स्टँडर्ड प्रमाणे आपल्या फेस पॅकची क्वालिटी नाही आहे। मार्केटमध्ये जेवढे फेस पॅक आहे ना त्यांच्या तुलनेत आपला फेस पॅक कुठे कमी पडतोय हे शोधून काढायला हवं। बघ अश्विनी, ते सगळं आपण करू, पण त्यांनी ऑर्डर द्यायच्या आधी आपला पॅक चेक करून घ्यायला हवा होता ना। त्याचे एंड मोमेंटला कसं बोलू शकतात की त्यांना आपली क्वालिटी पटली नाहीये? हे बघ अश्विनी, आता ना त्यांना आपले प्रोडक्ट्स घ्यायलाच हवेत। हा करेक्ट आहे। असं पहिल्यांदाच घडतंय की माझं प्रोडक्ट कुणाला आवडलं नाहीये आणि त्यांच्या या फीडबॅकवर मला काम करावंच लागेल। अश्विनी, प्रतीकने जे सांगितलं ते परत एकदा सांगतो तुला तुझ्या क्वालिटीवर वर्क करायचंय, ठीक आहे कर ना, पण ती नंतरची गोष्ट आहे। पण त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती ना, मग आपली ऑर्डर त्यांनी एक्सेप्ट करायलाच हवी। मी त्यांना माझ्या पॅकची क्वालिटी सुधारून दाखवेन। मी परत पॅक बनवेन। तुला क्वालिटी इम्प्रूव्ह करायची कर ना, कोण नाही म्हणतंय, पण असं इमोशनली बिझनेस नाही करता येत। त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर त्यांनी एक्सेप्ट करायलाच हवी। दॅट्स देअर प्रॉब्लेम, ती करायला हवी। पण त्यांना जर आपलं प्रोडक्ट आवडलंच नाहीये तर ते का एक्सेप्ट करतील ना? हा विचार ना त्यांनी आधी करायला हवा। आणि ऑर्डर एक्सेप्ट करायची नसेल तर आधी सॅम्पल मागवायचं असतं। सॅम्पल त्यांनी रिजेक्ट केलं नाही कारण त्यांनी घेतलंच नाही, मग ही चूक आपली नाहीये ना, त्यांची आहे। असा बिझनेस होत नाही अश्विनी। हीच गेलो तर इगतपुरीला असं झालंय मला। तू सांगितलं नाही काय? आणि पांड्या, तुला सांगता नाही आलं मला? अरे यार, मला पण माहिती नव्हतं की हे सगळं असं होईल आणि कामाच्या गडबडीत विसरून गेलो मी। आणि तरी जेनी सांगत होते की तिला कसला तरी डाऊट येतोय, पण आम्ही कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि खरंच आम्हाला माहित नव्हतं की हे सगळं असं होईल। झालं ते झालं, तू देते कार्ड दे त्या बाईचं, मी भेटून येतो तिला। मी पण येते तुमच्याबरोबर। अगं थांब जरा, कार्ड दे, तू नको येऊस आता, कार्ड दे। अहो कार्ड दे। तिथे जाऊन उगाच चिडचिड नका करू। मीरा कौशिक, बघतो काय करायचं ते, मी हँडल करतो तिला। आलोच, हे आपलं बॅग आतमध्ये ठेवून दे। तुमच्या मीरा मॅडम कुठे बसतात? सर मॅडम बिझी आहेत आणि अपॉइंटमेंट शिवाय ते भेटत नाही कोणाला। रे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।